माझी बायको काजल हॉस्पिटलमध्ये रोज 1000 लोकांसाठी मोफत जेवण बनवून पाठवत असे. तिने तर खूप गरीब मुलींचे लग्न देखील केले होते. कुणी दाराशी भिकारी आला की त्यालाही ती पैसे देऊन आणि जेवण देऊनच पाठवत असे. तिने तर शहरात देवाचे एक मंदिर देखील बांधलं होतं. परंतु जेव्हा माझी बायको हे जग सोडून देवाघरी गेली, माझ्या बायकोला ज्या ठिकाणी पुरले गेले होते त्या तिच्या थडग्याच्या ठिकाणी रोज 2 कुत्रे यायचे आणि ती माती उकरतच जोरजोरात भुंकायचे. ही बातमी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा 1-2 मित्रांना सोबत घेऊन मी ती जागा उकरली जिथे माझ्या बायकोचा मृतदेह पुरलेला होता. परंतु जेव्हा ती जागा उकरली तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. कारण तिथे तर माझी बायको काजल खूप श्रीमंत घरातील मुलगी होती. परंतु तिला आता श्रीमंतीचा अजिबातही गर्व नव्हता. आमच्या घरात तर काम करण्यासाठी साधे नोकर चाकर देखील तिनं जास्त ठेवले नव्हते. इतकी श्रीमंत घरातील मुलगी असून देखील तिचं राहणीमान खूप साधी सरळ होती. तिच्या माहेरचे लोक तर आमच्याही पेक्षा खूप श्रीमंत होते. परंतु ते देखील कधीच त्यांची श्रीमंती दाखवत नव्हते. माझे नाव सुमित आहे, पण लाडाने सगळे मला राजूच म्हणत. मी एका शहरात राहत होतो. काजल माझ्या मामाची मुलगी होती, म्हणूनच माझे लग्न तिच्यासोबत झाले होते. कारण आमचे एकमेकांवर लग्न अगोदरच प्रेम होते. जेव्हापासून माझ्या आयुष्यात ती आली तेव्हापासून माझं जीवन जगण्याची पद्धत खूप चांगली झाली होती. माझे लग्न होऊन आता 10 वर्ष उलटून गेले होते. देवाने आम्हाला सोन्यासारखे 2 मुलंही दिले होते. या 10 वर्षांमध्ये माझ्या बायकोने खूप चांगले काम केले होते. आमच्या घराशेजारील सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व तिथे ॲडमिट असणाऱ्या पेशंटला सर्व मिळून 1000 लोकांना बायकोकडून जेवण पाठवलं जात होतं. काही मुलींचे लग्न फक्त हुंड्यामुळे मोडत होते, म्हणून माझ्या बायकोनेच हुंडा देऊन त्या मुलींचे घर बसवले होते. जर माझ्या बायकोने जिवंतपणात चांगले केलेली कामांची यादी काढली तर माझा पूर्ण दिवसच त्यात जाईल. खरं तर आज मी खूप दुःखी आहे, कारण आता माझ्या बायको काजलचा मृत्यू झाला आहे. तिला अचानकच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच रात्री तिचा अंत्यसंस्कारही करण्यात आला होता. आमचं तर पूर्ण खानदानच या गोष्टीमुळे हैराण होतं, कारण आमच्या कुटुंबात असे कधीच काही घडले नव्हते. माझ्यात आणि काजलमध्ये कधी दुसऱ्या नवरा बायकोंसारखे भांडण देखील होत नव्हते. आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेत होतो. हसून खेळून आमचा संसार सुरू होता. परंतु होणाऱ्या गोष्टी होतच असतात. आपण त्या थांबवू तर शकत नाही ना. त्यामुळेच हार्ट अटॅकमुळे ती कमी वयातच आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेली. माझ्या दोन्ही मुलांना देखील खूप मोठा धक्का बसला होता. ते तर सारखं रडत होते. खरं तर तिच्याच माहेरचे लोक माझ्या मुलांना आता सांभाळत होते. मी तर फक्त शांत बसलेलो होतो, कारण काही बोलायला काही करायला माझं डोकं चालतच नव्हतं. मी तर हाच विचार करत होतो की आता माझं व माझ्या मुलांचं कसं होणार. मी माझ्या बायकोशिवाय माझं पूर्ण जीवन आता कसं जगू. त्यापेक्षाही मला माझा मुलगा व मुलीची चिंता लागून होती, कारण ते दोघंही अजून खूप छोटे होते. मी बाप होतो, परंतु आईची जागा तर घेऊ शकणार नव्हतो ना, कारण आईची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही आणि आईसारखं प्रेम देखील कोणी करू शकत नाही. माझ्या बायकोच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाली होती. तिला नवरीप्रमाणे सजवले होते. सगळ्यांनी तिचे दर्शन घेतले होते. शेवटी तिला उचलायच्या अगोदर मला देखील घरात बोलवण्यात आले. तिला तसं शांत पडलेलं बघून मी लहान मुलांसारखंच खूप जास्त रडू लागलो. तू मला का सोडून गेलीस म्हणू लागलो. जरी मी एक पुरुष असलो तरीही माझ्यातलं तिच्याबद्दलचं प्रेम आज ढसाढसा रडत होतं, कारण माझी बायको होतीच तशी खूप दयाळू आणि समजदार. आज शेवटची वेळ होती की ती अशी माझ्याजवळ होती. यानंतर मला ती दिसणारही नव्हती. परंतु मी हे सगळं सहन केलं आणि माझ्या बायकोला खांदा दिला. बायकोचे सगळे विधिविधान पूर्ण केलेत आणि जेव्हा सगळं आवरून मी घरी आलो तेव्हा समजलं की माझ्या लहान मुलीची तब्येत खूप खराब आहे, कारण माझी मुलगी तिच्या आईच्या खूप जवळ होती. त्यामुळेच तिला हे सगळं सहनच झालं नाही. ती फक्त 4च वर्षांची मुलगी होती. मी आता माझं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या मुलीला सांभाळू लागलो.
परंतु तिचा ताप खूप जास्त वाढला होता. अजून दिवस होता म्हणून मी लगेचच माझ्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांकडून गोळ्या औषधं देऊन माझ्या मुलीचा ताप कमी केला, परंतु तिचा ताप उतरता करता आता रात्र झाली होती. तिला घेऊन मी जेव्हा घरी आलो तेव्हा ती माझ्यापासून दूर व्हायलाच तयार नव्हती. सारखं आई आई म्हणायची. त्यामुळेच मुलीला सांभाळण्याच्या नादामध्ये मी माझ्या बायकोला ज्या ठिकाणी पुरले होते त्या ठिकाणी जाऊ शकलो नव्हतो. आणि दुसऱ्याही दिवशी माझ्या मुलीमुळेच मला माझ्या बायकोकडे जाता आले नव्हते. 2 दिवसानंतर माझी मुलगी थोडीशी नीट झाली. त्या धक्क्यातून थोडंसं ती बाहेर आली. तेव्हा मी तिला दुपारी झोपवले आणि स्वतः एकटे माझ्या बायकोला ज्या ठिकाणी पुरले होते त्या थडग्याजवळ आलो. मी ज्या ठिकाणी स्मशानभूमीत आलो त्या ठिकाणी 2 कुत्रे होते, जे मला बघून जोरजोरात भुंकायला लागले. आणि माझी बायको ज्या ठिकाणी पुरली होती त्या ठिकाणी ते पंजे मारून उकरू लागले. मी त्या कुत्र्यांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते माझ्यावरच जोरात भुंकत होते आणि त्या कुत्र्यांच्या डोळ्यात पाणी देखील होतं. मी खूप कष्टाने त्या कुत्र्यांना तिथून बाजूला केले आणि मी स्वतः तिच्या जवळ तिथे बसलो. बायको दूर गेली आहे हे मला अजूनही खरंच वाटत नव्हतं. थोडा वेळ तिथेच शांत बसून मुलीचा विचार डोक्यात आला आणि मी परत पटकनच घरी आलो. दुःखद घटना घरी घडली होती म्हणून अजूनही पाहुणे देखील घरीच होते. जे ओळखीचे लोक होते ते देखील घरी येत जात होते. मी आता मनाशी ठरवले होते की मी रोज माझ्या बायकोजवळ जाऊन एकांतात बसत जाईल. आमचे दोघांचे प्रेम कमी होऊ देणार नाही. परंतु मी जेव्हाही तिथे थडग्याजवळ जात तेव्हा ते 2ही कुत्रे माझ्यावर जोरजोरात भुंकत मला तिथे जाऊ देत नसे. तरीही मी त्यांना तिथून घाबरवून पळून लावत, पण रोज ते माझ्यासोबत असेच करत. मला त्या कुत्र्यांची ही गोष्ट खटकत होती. माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. मी आता विचार करत होतो की मी 1 तास इथे बसून जेव्हा परत घरी जात असेल तेव्हा हे कुत्रे इथे काय करत असेल. जर या कुत्र्यांनी इथे उकरले तर बायकोला आतमध्ये शांती कशी मिळेल, तिला किती त्रास होत असेल. माझ्या मनात बरेच प्रश्न येत होते. आता मी जेव्हाही घरी जात तेव्हा माझ्या मनात तितकंच एक की त्या कुत्र्यांनी जर ती माती उकरली तर. हे 2 कुत्रे का कोणास ठाऊक तिथे का जातात. 10 दिवसानंतर घरातील पाहुणे निघून गेले. आता माझ्या मुलांची पूर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर आली. माझ्या 2 मुलांना आणि मला माझ्या बायकोची कमी खूप भासत होती. दोन्हीही मुलं त्यांच्या आईची आठवण काढून खूप रडत असे. कशी तरी मी त्यांची समजूत काढत असे. मीही आता माझ्या कामाला जायला सुरू केले होते, परंतु घरी माझ्या मुलांना एकटं सोडून कामावर जाणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यामुळेच मी माझ्या मुलांसाठी घरी एक आया ठेवली, जी माझ्या बायकोच्या ओळखीतलीच होती आणि एक विधवा म्हातारी स्त्री होती. बायकोमुळे मला तिची थोडी ओळख होती, म्हणूनच मी तिला माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आमच्या घरात ठेवले. ती माझ्या मुलांची खूप प्रेमाने काळजी घेत असे. आता माझी मुलं तिच्यामुळे थोडे नॉर्मल झालेत, त्यामुळे माझ्या मुलांचं मला आता टेन्शन राहिलं नव्हतं. म्हणून मी रोजच माझ्या बायकोच्या आठवणीमध्ये तिच्या थडग्याकडे जात होतो आणि खूप वेळ बसून तिथे चिंतन करत असे. तिच्यासोबत बोलत, तिची आठवण काढत तिथेच रडत असे. परंतु ते कुत्रे अजूनही तिथेच होते. मला बाजूला करून ती माती उकरण्याचा प्रयत्न करत होते. अगोदर तर मी त्या कुत्र्यांवर रागावून त्यांना तिथून हुसकावून लावत, परंतु आता ही गोष्ट माझ्या डोक्यात सारखी येत होती की हे कुत्रे इथे माझ्याच बायकोच्या थडग्याच्या ठिकाणी का येतात. त्या कुत्र्यांमुळे मी ती माती उकरून बघूही शकत नव्हतो. मी कितीतरी दिवस हे सगळं नजरअंदाज केलं, परंतु माझ्या मनात सारखे तेच विचार येत होते. रात्रीही मी जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा मला झोपच येत नसे. एक दिवस जेव्हा झोपलो तेव्हा मला एक स्वप्न पडले आणि त्यात दिसले की माझी बायको एका कोठडीमध्ये बंद आहे आणि चहूबाजूने तिच्या आग आहे आणि माझी बायको तिथे मला सोडा म्हणून खूप रडत होती. परंतु तिची नाराजगी, तिची काळजी मला इथे जाणवत होती. आणि तेव्हाच माझे डोळे उघडले. मला जाग आली. जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या शरीरावर पूर्णपणे घाम होता. माझे शरीर पूर्णपणे थरथरत होते. मी कितीतरी वेळ अंथरुणावर डोकं पकडूनच बसून राहिलो. माझी बायको तर खूप चांगली स्त्री होती. मग असे का घडत आहे.
मी आता विचार केला. मी दिवसभर काल माझ्या बायकोच्या थडग्याबद्दल विचार करत होतो, म्हणूनच मला रात्री असे स्वप्न पडले असावे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परत त्या ठिकाणी गेलो तेव्हा तेच कुत्रे तिथे बसलेले दिसले आणि मला माझे रात्रीचे स्वप्न आठवले. मी त्या कुत्र्यांवर रागवतच त्यांना तिथून हुसकावून लावले. परंतु आजही रात्री झोपलो तेव्हा सगळं तेच स्वप्नात आलं. यावेळी मात्र स्वप्नात माझी बायको त्या आगीमुळे आणि धुरामुळे त्या कोठडीमध्ये बेशुद्ध होऊन पडली होती आणि मी बाहेर उभे राहून सगळं बघत होतो, पण मला काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा आजही जाग आली तेव्हा मी हैराण होतो. मला समजत नव्हते की मी असे काय करू ज्यानं मला पडणाऱ्या स्वप्नांचं सत्य समोर येईल. कसलाच विचार न करता मी परत त्या स्मशानभूमीत गेलो आणि माझ्या 1-2 मित्रांना त्या 2 कुत्र्यांबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं की ते कुत्रे आहेत. राजू, त्यांना काय कळतं, इतकं मनावर नको घेऊस. आणि जर तुला टेन्शन येत असेल तर एक काम करूया, वहिनींच्या थडग्यावर आपण काही झाडे लावूयात, त्यामुळे ते कुत्रे तिथे जाऊ शकणार नाही. परंतु जेव्हा त्या मित्रांना मी मला पडणाऱ्या स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा ते हैराणीनं माझ्याकडे बघू लागले. विचारात तर ते देखील पडले आणि त्यापैकी एक मित्र म्हणाला, स्वप्न तर 2 प्रकारचं असतं रे. एक अतिशय भीतीदायक राक्षसी तर दुसरं देवाचं. जेव्हा देवाला काही इशारा द्यायचा असेल तर कदाचित तुला पडणारं स्वप्न देखील यातीलच एखादं असावं. आजच्या दिवशी आपण बघूयात. जर परत एकदा तुला हे स्वप्न पडलं तर आपण यावर काहीतरी उपाय काढू. आता मी तिथून परत घरी आलो. आजही मला स्वप्न पडलंच आणि त्या स्वप्नाने मला इतकी भीती वाटली की मी सकाळपर्यंत झोपलोच नाही. सकाळ झाल्याबरोबर पटकन उठून मी स्मशानभूमीकडे निघालो आणि माझ्या मित्रांना आजच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. माझं मन बेचैन झालं होतं. मी एका मित्राला म्हणालो, मला तर काही समजत नाही की काय करावं. तेव्हा एक मित्र मला म्हणाला, मला तर असे वाटत आहे की आपण ती माती खोलून बघावी. वहिनी आतमध्ये ठीक तर आहेत ना? जर आपण सगळ्यांनाच सांगितलं तर आपल्याला कोणीही हे थडगं खोलू देणार नाही. परंतु आपण गुपचूपच हे काम केले तर आपल्याला नक्कीच खरं काय आहे ते समजेल आणि नंतर आपल्याला त्याच्यावर काही उपाय देखील काढता येईल. मला तर खूप मोठे टेन्शन आले होते. आता कोणते संकट समोर येणार आहे यामुळे मन घाबरत होते. आता त्या रात्री आम्ही मित्रांनी आणि मी ते थडगे खोलायचे ठरवले. माझे तर पाय लटलट कापत होते. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होतो की माझ्या बायकोला आतमध्ये सुरक्षितच असू दे. कोणताही संकट आता माझ्याकडे पाठवू नकोस. मी माझ्या मित्रांना देखील म्हटलं की माझी बायको खूप मोठ्या मनाची होती. तिने कधीच कुणाचे वाईट केले नाही, त्यामुळे तिच्यासोबत देखील असे काहीच वाईट घडू शकणार नाही. तेव्हा माझा मित्र म्हणाला, ही तर चांगली गोष्ट आहे, पण आपण जे चांगले काम करतो, वाईट काम करतो याची सगळी नोंद त्या देवाकडे आहे. तोच ठरवेल की कोण चांगलं आणि कोण वाईट. चांगलं कर्म केलं असेल तर चांगलंच फळ मिळणार, परंतु वाईट कर्म केलं असेल तर वाईट नक्कीच होणार ना. त्यामुळे गुन्हा करायच्या अगोदर 1000 वेळा विचार करायलाच हवा. मित्र असं बोलल्यानंतर मनामध्ये बायकोबद्दल परत वेगवेगळे विचार सुरू झाले. माझ्या बायकोने माझ्या न कळत काही एखादं वाईट काम केलं असेल का ज्यानं असे घडत आहे. परंतु माझा तिच्यावर इतका विश्वास होता की मी माझा विचार लगेचच बाजूला ठेवला. आणि आज जेव्हा आम्ही रात्रीच्या 12 वाजता त्या थडग्यावर जाऊन पोहोचलो तेव्हा त्या रात्रीही तेच 2 कुत्रे मला बघून माझ्या बायकोच्या थडग्यावर जाऊन भुंकू लागलेत. मी रागातच त्यांना मारायला लागलो तर माझ्या एका मित्राने मला थांबवले आणि म्हणाला, तू त्या कुत्र्यांना मारू नकोस. कदाचित देवानेच त्यांना कशाचा तरी इशारा आपल्याला द्यायला सांगितला असेल ना, जो तुला अजूनही समजला नाही, म्हणून ते असे भुंकत आहेत. शांततेत त्यांना तिथून बाजूला कर आणि ज्या ठिकाणी ते कुत्रे पंजाने खोलत आहेत त्याच ठिकाणी आपण अगोदर खोलून बघायला हवं. आता मी शांत झालो आणि हळूच पुढे गेलो. मी कुत्र्यांना बाजूला केले. कुत्रे पण शांत झाले आणि एका ठिकाणी खाली बसले. कुत्र्यांनी जिथे उकरले होते तिथे मी माती बाजूला करू लागलो. आता ते कुत्रे देखील माझ्याकडे बघत तिथेच शांत बसले होते. माझ्या मनात हजारो प्रश्न होते.
एक भीती होती, तरी देखील मी ती माती बाजूला करत होतो. जेव्हा मी माती खोलून खाली खड्डा केला तर मला खूप मोठा धक्काच बसला. समोर जे काही होतं ते बघून माझं काळीज घाबरलं होतं. अंगावर काटा आला होता. मी जोराचं ओरडूनच तिथून पटकनच बाजूला झालो. माझे दोन्हीही मित्र समोर आले आणि मी खोदलेल्या खड्ड्यामध्ये डोकावून बघू लागले. मी मात्र लहान मुलांपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात आवाजात रडत होतो. मी एकच विचार करत होतो की माझी बायको इतकं दुःख सहन करत होती का, परंतु मला तिच्या दुःखाची कधी जाणीव का झाली नाही. मी दुःखामध्ये पूर्ण तुडुंब भरलो होतो. माझ्या मित्रांची देखील तीच दशा होती. तेही घाबरले होते. ज्या दिवशी मी माझ्या बायकोच्या थडग्यामध्ये डोकावून बघितलं होतं तो माझ्या जीवनातील अतिशय भीतीदायक आणि घाबरवणारा दिवस होता. आयुष्यभर मी माझ्या आईवडिलांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्या सुखसुविधा त्यांना दिल्या होत्या. त्यांची सेवा केली होती. मी व माझ्या बायकोने कधीच कुणाचा अपमानही केला नव्हता. मग आमच्या सोबतच असे का? जेव्हा माझी बायको या जगातून गेली तेव्हा मी स्वतःला खूप एकटे समजले होते. या जगात माझे कोणीच नाही असेच वाटत होते. आता मी त्याच कुत्र्याकडे बघत होतो जे माझ्याकडे बघून नेहमीच भुंकत असायचे. ते तर मला सहारा द्यायचा प्रयत्न करत होते, सत्य सांगायचा प्रयत्न करत होते. मीच त्यांना घाबरवून माझ्यापासून व थडग्यापासून दूर करत असे. शेवटी ते एक जनावर. न त्यांना काही बोलता येतं न काही सांगता येतं, तरी देखील ते न व्यक्त होता भुंकून माझी मदत करत होते. तोच माझ्या मित्रांनी देखील मी उकरलेल्या जागेत टोकावून बघितलं आणि तेही खूप घाबरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला की कधी तुला असे वाटले आहे का की तुझ्या अगोदरही वहिनींचं थडगं कुणी उकरून बघितलं आहे आणि त्यांच्यासोबत असे वाईट हरकत केली आहे? तेव्हा मी म्हणालो, नाही, मी रोज माझ्या बायकोकडे येतो, इथे बसतो, परंतु मी इथे कधीच कुणाला बघितले नाही. हो, पण हे 2 कुत्रे मी इथे 3ऱ्या दिवसांपासून नेहमीच बघायचो आणि त्यांना दगड मारून इथून हिसकावूनही लावत. तेव्हाच माझा मित्र म्हणाला, परंतु हे असं होऊ शकत नाही, कोणीतरी हे खोलले आहे. तेव्हाच वहिनीसोबत असे घडले. आतमध्ये झाले आहे त्यासाठी हे थडगं खोलणं महत्वाचं होतं. तोच एक मित्र म्हणाला, जेव्हा हे सगळं घडत होतं, अंत्यक्रियाविधी होत होत्या, तेव्हा तू तुझ्या नजरेनं हे सगळं बघितलं होतं का राजू? जेव्हा वहिनींवर मीठ टाकून माती लोटली जात होती, मी म्हणालो, हो, मी तर तिच्या जवळच होतो इथे. आता मलाही काहीच समजत नव्हतं. तोच एका मित्राने मला सांगितलं की लवकरच पोलिसांना फोन कर, खरं काय आहे ते समोर येईल. मी देखील पोलिसांना फोन केला आणि जे काही पाहिलं घडलं ते सगळं पोलिसांना सांगितलं. मी तर रडून रडून वेडा झालो होतो. पोलीस अधिकारी देखील मला सांत्वन द्यायचं काम करत होते. आता पोलिसांमधीलच काही टीमचे लोक साध्या कपड्यांमध्ये त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला राहायला लागले आणि 12 दिवसांनंतर माझ्या बायकोसोबत जेही काही झालं होतं, घडलं होतं, खरे गुन्हेगार पकडले गेले होते. काही लोक एका स्त्रीचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन आले होते. तेव्हा त्यातील 2 व्यक्ती माझ्या बायकोच्या थडग्याकडे आले होते आणि खाली माती खोलून बघत होते. तेव्हा जे पोलीस साध्या कपड्यांमध्ये लपून बसले होते त्यांनी लगेचच त्या 2 व्यक्तींना पकडले. ते दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या अगदी जवळचेच होते. पोलीसवाल्यांनीच मला खूप मोठ्या प्रमाणात आधार दिला, समजावलं की आता यानंतर असे प्रकार कधीच कुणासोबत घडणार नाही. परंतु तरी देखील माझं मन ही गोष्ट मानायला तयार नव्हतं. म्हणून मी रोज त्या ठिकाणी जात असे, थडग्याच्या मातीकडे बघत असे की परत एकदा माझ्या बायकोसोबत तशी हरकत नको व्हायला. माझ्या मनातील भीती संपत नव्हती. अग्निदान दिलेला असेल तर टेन्शन नसतं. आमच्या पंथात माती आड बुजवले जाते, म्हणून मनात सारखं वाटायचं की माझ्या बायकोचं थडगं परत कोणी खोललं नसावं. मी माझ्या मित्रांसोबत सुद्धा या गोष्टींवर बोललो होतो. यावेळी माझ्या मनात एकच विचार आला, जिवंत लोकांना जसे आजूबाजूला बघायला माणसे असतात तसे मेलेल्या लोकांना सुद्धा स्मशानभूमीत कोणीतरी बघणारं असावं. त्यांच्या थडग्यावर पाहणी करणारही कोणी असावं, जेणेकरून त्यांच्यासोबत वाईट कृत्य कोणी करू नये. देखरेख असावीच, तेव्हाच असे प्रकार कमी होतील. माझे मित्र देखील माझा हा मिळवत राहिले, परंतु मला माहिती होतं की माझ्या दुःखासोबत कुणाला काहीच घेणं देणं नव्हतं.
एकदा की जवळचा माणूस मेला की तो देवाकडे जातो, परत दिसत नाही, भेटत नाही. त्यामुळे कुणालाही माझ्यासारखा फरक पडत नव्हता. आता तुम्ही म्हणाल, ते थडग्यात मी नेमकं काय बघितलं होतं आणि पोलिसांनी कोणत्या 2 व्यक्तींना पकडलं होतं? जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकणार. हे काम करणारं दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या रक्ताचा चुलता आणि चुलती होते. त्यांना आमच्या कुटुंबातील प्रेम बघवलं जात नव्हतं. त्यांचा मुलगा त्यांची काळजी घेत नव्हता. सून देखील वाईट होती. म्हणून माझे काका काकू नेहमीच माझ्या आई वडिलांवर जळायचे, कारण त्यांची सून काजल त्यांची खूप सेवा करायची आणि मी देखील माझ्या आई वडिलांची सेवा करायचं चुकत नव्हतो. माझी मुलं देखील त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचे. परंतु ही गोष्ट माझ्या काका काकूंना सहन झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी माझ्या बायकोला या जगातून उठवलं. तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाच नव्हता. तिचा तर खून करण्यात आला होता आणि त्याला नाव आजाराचं मिळालं. हे आम्हाला त्यांच्या तोंडूनच समजलं आणि हे सगळं फक्त माझ्या काका काकूंनीच केलं. माझ्या बायकोला जगातून उठवलं तर उठवलंच, परंतु आता त्यांची नजर माझ्या 2 छोट्या मुलांवर आणि माझ्यावर होती. म्हणूनच कोणत्या तरी तांत्रिकाकडे जाऊन त्यांनी आमच्या तिघांवरही काळी जादू करायचं सुरू केलं होतं. म्हणजेच बाहेरचे दोष लावून द्यायचे, माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचं. म्हणजे दुःख माझ्या आईवडिलांना होईल आणि ते मजा बघतील. आईबाबांकडे येऊन त्यांचं ते सांत्वन करतील. खूप वाईट झालं म्हणून त्यांचे डोळे पुसतील. मात्र मनातून आमच्याबद्दल खूप जास्त राग, आमच्या प्रगतीवर जळणारे. असे असतात का हे रक्ताचे नाते? मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या 4 वर्षाच्या मुलीला खूप ताप भरला होता आणि त्याचं कारण हे होतं की माझ्या बायकोचं थडगं खोलून काका काकूंनी 3 काळ्या बाहुल्या त्यांच्यावर रक्त कुंकू आणि त्यांना टाचण्या टोचून लिंबू ठेवून मंत्र वगैरे टाकून पुरून ठेवलेल्या होत्या. जी मोठी बाहुली ती मी होतो, दुसरी बाहुली माझा मुलगा आणि सगळ्यात लहान बाहुली माझी मुलगी. आणि सुरुवात माझ्या लहान मुलीपासून सुरूही झाली होती, जी नेहमीच आता आजारी राहायला लागली होती. मला वाटायचं आईची आठवण माझ्या मुलांना सतावत आहे म्हणून त्यांच्यासोबत असे घडत आहे. माझ्या बायकोसोबतच पहिल्यांदी हे करण्यात आले होते आणि म्हणूनच ती आम्हाला सोडून निघून गेली होती. परंतु आमच्यासोबत असे वाईट घडू नये यामुळेच तिने स्वप्नात येऊन मला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण ती एक आई होती, बायको होती, सून होती. ती एक पवित्र आत्मा होती. म्हणून तिच्या मुलाला, नवऱ्याला तिला वाचवायचं होतं. म्हणून ते कुत्रे तिच्या मार्फत मला हा इशारा देत होते. त्या बाहुल्या वगैरे तिथून काढून गुन्हेगार पकडून देणं तिचं काम होतं, जे तिनं केलं. खूप मोठ्या षडयंत्रापासून मी वाचलो गेलो. परंतु माझ्या जीवाभावाची बायको कायमची या जगातून गेली. ती फक्त आणि फक्त माझ्या जवळच्याच नात्यांमुळे, ज्यांना मला सुखात बघायचे नव्हते. माझ्या आईवडिलांना देखील हे बघून खूप दुःख झाले. त्यांनी आम्हाला संस्कार चांगले दिले होते. कधीच कुणाचे वाईट करायचे नाही हेच शिकवले होते. म्हणूनच देवाने आमचे सगळे चांगले केले होते. परंतु काका काकू नेहमीच दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळत राहिले. आपल्याकडे हे नाही ते नाही करत राहिले. तुमचा मुलगा असा, आमचा असा, हा फरक करता करता शेवटी त्यांनी चुकीचाच मार्ग निवडला. स्वतःच्या मुलाला जर चांगले संस्कार दिले असते तर कदाचित तेही खुश असते. दुसऱ्यांकडे बघून त्यांना जळायची गरज भासली नसती. स्वतःकडे जे आहे त्याच्यात खुश राहिले असते तर आज ते गजाआड नसते. माझे मुले अजूनही लहान आहेत. माझं जरी बायकोवर खूप प्रेम असलं तरी मुलांसाठी माझे दुसरे लग्न लावून देण्यात आले. माझ्या बायकोची चुलत लहान बहीणच माझ्या मुलांची आई बनली, जी माझ्या मुलांवर खूप प्रेम करते आणि मला देखील साथ देते. तिने माझ्या बायकोची कधीच जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि माझ्या मनातील माझ्या बायकोबद्दलचं स्थान देखील तिनं कधीच घेतलं नाही. माझी मुले खुश, नवरा खुश तर मी देखील खुश असेच ती म्हणत. आमचं कुटुंब आता पूर्ण बघून माझी बायको देखील वरती आनंदी होत असेल. मी आजही माझ्या बायकोवर तितकेच प्रेम करतो, परंतु इथे देखील माझ्या मुलांवर खूप प्रेम करतो. दुसऱ्या बायकोची साथ देतो, माझं कर्तव्य पूर्ण करतो. खरं तर मला माझ्या काजलची आठवण नेहमीच येत असते, पण मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.
मी दुसरे लग्न करून बरोबर केले की चूक मला नक्कीच सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, चांगलं काम करा, फळ नक्कीच चांगलं मिळेल. सगळ्यांचे आशीर्वाद मनापासून प्रेमाने आशीर्वाद मिळाले तर आपली आत्मा कधीच दुःखी नसते. त्यासाठी चांगले काम करा, सगळ्यांची मदत करा, आपल्याकडे जे आहे त्यात खुश राहा. एकमेकांवर जळत बसण्यापेक्षा आपलं कशाने चांगले होऊ शकतं हा विचार करा. कुणाचं घर संसार उद्ध्वस्त करून त्यांची हाय घेऊ नका. स्वतःही आनंदाने जगा आणि आपल्या लेकरा बाळांनाही आनंदाने जगायची सवय लावा. म्हणजेच आपल्याकडे जे आहे त्यातच त्यांनाही खुश ठेवा. संस्कार चांगले द्या. कथा आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. कॉमेंट करून मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या टाईपच्या स्टोरीज ऐकायला आवडतील हे देखील मला खाली कॉमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.